जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करत असतो, तर त्या फंडने आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा दिला पाहिजे, चांगले रिटर्न आपल्याला त्या फंडने बनवून दिले पाहिजे, त्यामुळे आपण एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो। पण काही वेळेला काय होतं असतं की तो फंड आपल्याला पाहिजे तसे रिटर्न देत नाही। मग खूप सारे व्यक्ती काय करतात, त्या फंडला ते विड्रॉ करून घेतात, म्हणजेच जे युनिट असतात म्युच्युअल फंडचे जे युनिट असतात ते रिडीम करून टाकतात, किंवा काही व्यक्ती काय करतात, फंडला स्विच करतात, एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये त्या जात असतात। पण ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे का, किंवा हा फंड आपल्याला कशा पद्धतीने रिटर्न मिळवून देऊ शकतो, मग त्या फंडमध्ये आपण नेमकं केलं काय पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण तुम्ही नक्की करायचं आहे, ठीक आहे। आज आपण असंच एक फंड घेणार आणि त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहे। तो फंड पण तुम्हाला सर्वांना नक्की माहीत असणार, पण तुम्ही मात्र व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघा आणि काही महत्त्वाचे मुद्दे मी जे सांगत असतो त्यांना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण जे ॲनालिसिस करतोय ना, तर ते पारंपरिक फ्लेक्झी कॅप फंडचे, म्हणजे कोविडच्या वेळेला खास करून 2020 ते 2021 साल, तर ह्या वेळेमध्ये या फंडने खूप छान परफॉर्म केलेलं होतं, खूप छान रिटर्न इन्व्हेस्टरला बनवून पण दिलेले होते। त्यावेळेला प्रत्येकजण काय करायचं, म्हणजे 2021-22 सालचं सांगतोय, माझी स्वतःची पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहेच, मी SIP चालू केलेली याच्यामध्ये, तर मग प्रत्येकजण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत होता पाहिजे तसे, म्हणतोय मी, असं नाही की या फंडने चांगले रिटर्न बनवून दिलेले नाही। तुम्ही जर 2020 ते 2026 या वर्षांमध्ये कॅगर जर बघितला या फंडचा, तर तो खूप छान आहे अजून पण मागील 1 वर्षांपासून जो परफॉर्मन्स या फंडने दाखवायला पाहिजे होता तो दाखवलेला नाही आहे। मग त्याचं कारण काय तेच आपल्याला इथे बघायचं आहे आणि त्याची चर्चा पण इथे करायची। पण आपण अगोदर बघूया की ह्या फंडने मागील काही वर्षांमध्ये आपल्याला किती रिटर्न बनवून दिले। आता आपण आत्तापर्यंत जर बघितलं, सिन्स इन्सेप्शन जर बघितलं, तर ह्या फंडने आपल्याला ॲन्युलाइज रिटर्न बनवून दिलेले 18.12%, जे एका फंडसाठी खूप चांगले असतात। की जर तुम्हाला ॲन्युअली रिटर्न या ठिकाणी 18% मिळत असतील, त्या फंडचा CAGR जर 18% असेल तर खूपच चांगलं, म्हणजे तुमचा पैसा 4 वर्षामध्ये डबल होतोय। जर कंपाऊंडिंगने आपण जर गेलो तर पैसा तुमचा 4 वर्षामध्ये डबल होत जातोय। मग बघा, 18% रिटर्न खूप झाले, पण तेच आपण 5 वर्षामध्ये जर गेलो तर 5 वर्षामध्ये ह्या फंडचे रिटर्न हे 13.5%चे। मग कोणी म्हणेल की हे 5 वर्षांमध्ये कसं कमी दाखवतंय आणि 10 वर्षांमध्ये कसं जास्त दाखवतंय, किंवा जेव्हापासून फंड लॉन्च झाला तेव्हापासून कसं जास्त दाखवतं। हे बघा, एखादा फंड एका वर्षामध्ये चांगला परफॉर्म करतो, मग तो एका वर्षाला 30-40% पण रिटर्न देऊ शकतो, पण काही वर्षाला काय होतं असतं की तिथं निगेटिव्ह रिटर्न पण त्या फंडमध्ये येत असतात। त्यामुळे बघताना रिटर्न आपण मागच्या काही वर्षांचे बघायचे असतात, मगच आपण त्या फंडमध्ये गुंतवणूक करायची। मग बघा, आता आपण हेच जर 3 वर्षांमध्ये बघितलं तर हे रिटर्न येत आहे 14.5%चे, आणि एका वर्षामध्ये बघितलं तर या फंडने निगेटिव्ह रिटर्न दिलेले। मग आता एखादी व्यक्ती म्हणणार की मला या फंडमध्ये गुंतवणूक करायची आणि मी याचे रिटर्न बघतोय, हा तर प्रत्येक वर्षाला 1.5% रिटर्न देतोय, पण समजून घ्या तुम्ही की तुम्ही हे रिटर्न फक्त एका वर्षाचे बघताय, मागच्या काही वर्षांचे बघा तुम्हाला लक्षात येईल की 13, 14, 15% एवढे रिटर्न याचे येतच आहे, म्हणजे तो फंड चांगलाच आहे, खराब नाही आहे। पण 1 वर्षामध्ये हा फंड आपल्याला निगेटिव्ह रिटर्न देतो, त्याची कारणं काय असू शकतात। आता बघा, एक फंड मॅनेजर जो असतो, फ्लेक्झी कॅपमध्ये फंड मॅनेजरला अधिकार असतो की तो लार्ज कॅपमध्ये काही पैसा टाकणार, मिड कॅपमध्ये टाकणार, स्मॉल कॅप कॅटेगरी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो डायव्हर्सिफिकेशन करू शकतो। मग आता बघा, मार्केटच्या कंडिशनवरती की ज्या स्टॉकमध्ये फंड मॅनेजरने गुंतवणूक केलेली असेल, पैसा टाकलेला असेल ते स्टॉकच जर चालत नसतील तर तो फंड पण चांगला परफॉर्म करत नसतो। कारण की जसं आपण इंडेक्स कन्सेप्ट शिकत असतो, इंडेक्समध्ये कसं असतं की त्या इंडेक्समधले स्टॉक जर चालत असतील तर इंडेक्स चालणार। जसं बघा, आपण म्हणतोय की मिड कॅप इंडेक्स आत्ताच्या वेळेला खूप छान चालतोय, स्मॉल कॅप इंडेक्स चालतोय, कारण की त्याच्यामध्ये असलेले स्टॉक त्या इंडेक्समध्ये ते छान परफॉर्म करत आहेत, त्याच्यामुळे तो इंडेक्स पण वरती जातोय। पण निफ्टी 50 इंडेक्स वरती जात नाही, त्याचं कारण काय, त्याच्यामध्ये असणारे हेवी वेटेड स्टॉक, त्या स्टॉकचं वेटेज त्या इंडेक्समध्ये जास्त आहे, पण तो स्टॉक जर चालत नसेल तर मग निफ्टी 50 इंडेक्स चालणार कसा, तेच होतं आहे निफ्टीच्या बाबतीमध्ये। आता हा जो फंड आहे पारंपरिक फ्लेक्झी कॅप, त्याच्यामध्ये पण हीच गोष्ट होते मित्रांनो, की तो फंड परफॉर्म का करत नाही, त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला का मिळत नाही आहे। पारंपरिक फ्लेक्झी कॅपचे आपण जर टॉप होल्डिंग जर बघितली ना, तर स्टॉक चांगले आहेत, पण ते आत्ताच्या वेळेला परफॉर्म करत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये बाईंगच नाही सध्याच्या वेळेला, त्यामुळे आपल्याला कमी रिटर्न या फंडमध्ये दिसत आहे 1 वर्षामध्ये खास करून। बघा, नाहीतर तुम्ही 3 वर्षांचे रिटर्न बघताय, छानच आहे, 5 वर्षांचे, आणि सिन्स इन्सेप्शन जर बघितलं आपण
तर या फंडचे रिटर्न छानच आहे मित्रांनो. पण ह्या 1 वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त या फंडने आपल्याला रिटर्न बनवून दिलेले नाही. या फंडचा एक्सपेन्स रेशो पण कमीच आहे आणि फंड साईज जर बघितली पारंपरिक फ्लेक्सी कॅपची तर 1,48,000 करोड EUM खूप जास्त आहे मित्रांनो. आणि आपण पण अशाच फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की त्या फंडचं EUM जास्त आहे. काही व्यक्ती काय करतात, नवीन NFO आलेले असतात, शक्यतो त्यांच्यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात, ते टाळलं पाहिजे मित्रांनो. एक चांगला फंड आपण जर निवडला तर तो आपल्याला चांगले रिटर्न पण बनवून देत असतो. मग आपण अशा फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की त्याचं EUM जास्त आहे. आता इथे बघा, हे खूप जास्त EUM आहे, आपण इथे जाऊ शकतो आरामात, काही अडचण नसते. आता ह्या फंडची टॉप होल्डिंग बघा आणि मी तुम्हाला काही गोष्टी इथे सांगतोय. आता टॉप होल्डिंगमध्ये स्टॉक जर बघितला, HDFC बँक 8.33% गुंतवणूक, त्यानंतर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन 6.23%, ITC लिमिटेड 6%, ICICI बँक 5.52%, कोल इंडिया 5.35%, बजाज होल्डिंग 4.63%, त्यानंतर अल्फाबेट. आता हा जो फंड आहे ना, खास करून म्हणजे इथे का चांगला म्हणतो मी की हे जे फंड मॅनेजर यांनी काय केले, फॉरेन इक्विटीमध्ये पण गुंतवणूक केलेली. म्हणजे एक प्रकारे ते डायव्हर्सिफिकेशन पण आपल्याला मिळतं आणि आपली गुंतवणूक जी आहे ना ती फॉरेन मार्केटमध्ये पण होते. जसं अल्फाबेट आहे, याच्यामध्ये पण आपली गुंतवणूक होते. ॲमेझॉनमध्ये पण या फंडने गुंतवणूक केलेली. म्हणजे आपल्याला एक डायव्हर्सिफिकेशनचा छान फायदा याच्यामध्ये मिळत असतो मित्रांनो. फॉरेन इक्विटीमध्ये पण आपली गुंतवणूक होते. मग या स्टॉकमध्ये 4.5%, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे, याच्यामध्ये पण बघा 4.23%. ही काही टॉप होल्डिंग होती. मग आत्ताच्या वेळेला तुम्ही हे चार्ट पण जाऊ बघायचे, तुम्ही पण स्वतः हे ॲनालिसिस करू शकतात की हा फंड का छान परफॉर्म करत नाही, का याच्यामध्ये मला रिटर्न दिसत नाही. काही व्यक्ती काय करतात मग की 1 वर्षामध्ये या फंडमध्ये रिटर्न दिसत नाही, त्यामुळे त्या फंडला बंद करतात, पैसा काढून घेतात आणि दुसऱ्या फंडमध्ये ते शिफ्ट होऊन जातात. पण तसं करायचं नाही मित्रांनो. कारण की तुम्ही जर समजा दुसऱ्या फंडमध्ये गेले आणि तिथे पण तुम्हाला रिटर्न नाही मिळाले 1 वर्षाला, मग तुम्ही पुन्हा दुसरा चेंज करणार का? असं करत राहिले तर तुमची रिटर्नच बनवू शकत नाही मार्केटमध्ये. हे बघा, जेव्हा यांच्यामध्ये बाईंग येईल, हे स्टॉक चालतील, तेव्हा बघा हा फंड पण छान परफॉर्म करताना तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले रिटर्न दिसतील. पण थांबता तर आलं पाहिजे तुम्हाला. हेच महत्त्वाचं असतं की तुम्ही SIP इथे कंटिन्यू चालू ठेवायचे असते. तुमच्याकडे युनिट ॲक्युमुलेट होत जातील आणि त्याचा फायदा तुम्हाला नंतर मिळेल मित्रांनो. पण तसं शक्यतो कोणी करत नाही. खूप जण काय करतात, हा फंड मला रिटर्न देत नाही, दुसऱ्या फंडमध्ये जातात, तो देत नाही, तिसऱ्यामध्ये जातात. असं करून तुम्ही दिवस वाया घालवतात. त्याने काय होईल, तुमचा पैसाच बनवू शकत नाही म्युच्युअल फंडमध्ये. आलं लक्षात? तर ही टॉप होल्डिंग होती ह्या फंडची. आणि तुम्हाला मी म्हटलं की फॉरेन इक्विटीमध्ये पण इथे हा फंड गुंतवणूक करतो. जसं तुम्हाला दाखवतो, अजून पण आहे याच्यामध्ये. मी जर तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, हे बघा मी दाखवतो तुम्हाला इथे. हे बघा, फॉरेन इक्विटी. तर फेसबुकमध्ये पण गुंतवणूक आहे, ॲमेझॉनमध्ये पण आहे आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये पण आहे. बघा, आपल्याला हा डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळतो आहे. हा फंड खूप चांगला आहे, खराब नाही आहे फंड. तुम्ही स्टॉक बघा याच्यातले, तुम्हाला समजतील की स्टॉकची होल्डिंग पण चांगलीच आहे. पण काय, ते स्टॉकच चालत नाही तर फंड कसं काय तुम्हाला रिटर्न बनवून देईल बरं? ते होऊ शकत नाही तसं. त्यामुळे या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. बघा, तुम्हाला इथेच दाखवतो मी. आता 1 वर्षांच्या कालावधीमध्ये HDFC बँक आहे की सर्वात जास्त होल्डिंग वेटेज जर आहे ना या फंडमध्ये ते HDFC बँकेचं आहे. आणि HDFC बँकने 1 वर्षामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह रिटर्न दिलेले मित्रांनो. 25.79% रिटर्न या स्टॉकने दिलेले. आणि तो स्टॉक या फंडचा सर्वात जास्त वेटेज असणारा स्टॉक, तोच रिटर्न बनवून देत नाही. त्यानंतर आपण दुसरा एक स्टॉक बघितला होता, तो म्हणजे पॉवर ग्रीड. आता पॉवर ग्रीडचं पण बघा, पॉवर ग्रीडने सुद्धा मागच्या 1 वर्षांमध्ये निगेटिव्ह रिटर्न दिलेले. HDFC बँक टॉपला होती, पॉवर ग्रीड पण होता, त्याने पण इथे निगेटिव्ह रिटर्न दिलेले. त्यानंतर अजून एक वेटेज असणारा स्टॉक म्हणजे तो ITC पण आहे. आता ITCचे बघा रिटर्न इथं, हे सुद्धा 32% निगेटिव्ह रिटर्न. HDFC बँक बघितली 27%. त्यानंतर आपण पॉवर ग्रीड बघितला, त्याने पण 4% निगेटिव्ह रिटर्न. ITCने सुद्धा 32% निगेटिव्ह रिटर्न. चौथ्या नंबरला येतो कोल इंडिया. मग आपण कोल इंडियाला पण बघूया. आता कोल इंडियाचे बघा इथे, हे सुद्धा रिटर्न आता इथे प्लसमध्ये येत आहे. या स्टॉकने दिलेले पॉझिटिव्ह रिटर्न फक्त. त्यानंतर ICICI बँक पण बघू आपण. ICICI बँकेचे सुद्धा निगेटिव्ह रिटर्न आहे. इथं ICICI बँक आहे बघा, तिचे पण निगेटिव्ह रिटर्न येत आहे. मी ही टॉप होल्डिंग तुम्हाला का दाखवतो आहे, कारण की टॉप 10 होल्डिंग जर बघितली ना या फंडमधली,
तर त्यांचंच वेटेज जवळजवळ 50 ते 55% येतं आहे. आणि ते स्टॉक जर चालत नसतील तर मग हा फंड छान परफॉर्म करू पण शकत नाही. जेव्हा हे स्टॉक चालायला लागतील ना, तर या फंडचा परफॉर्मन्स पण चांगला असेल मित्रांनो. कारण की आपण इंडेक्स मेजरमेंटमध्ये शिकत असतो की एक इंडेक्स कसा काम करतो, तो आपल्याला कसे रिटर्न बनवून देत असतो. तीच सेम पद्धत इथे पण असते. एक NAV असते म्युच्युअल फंडची. एक युनिटची व्हॅल्यू म्हणजे काय असते, NAV, नेट असेट व्हॅल्यू. ती NAV वाढणार घटणार कशी, या स्टॉकवरतीच ते अवलंबून असतं. मग ही जर कन्सेप्ट जर तुम्हाला समजली ना, मग तुम्हाला डाऊट राहणार नाही याच्यामध्ये की माझा फंड का काम करत नाही आहे, तो मला रिटर्न का बनवून देत नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टेड राहणं फार महत्त्वाचं असतं. खूप साऱ्या व्यक्ती काय करतात, क्विट करून टाकतात की नको, किंवा बाहेर पडतात त्याच्या. जसं आता एखादी व्यक्ती आहे याच फंडमध्ये पारंपरिक फ्लेक्झी कॅपमध्ये 2,000 रुपयांची SIP मंथली फ्रिक्वेन्सीने चालू केली. 2,000 रुपयांची SIP. आता 12 महिन्यांचा कालावधी झाला म्हणजे 1 वर्ष झालं. इन्व्हेस्टेड अमाऊंट ह्या व्यक्तीची किती असणार, ती 24,000 रुपये असणार. आता एवढी अमाऊंट माझी इन्व्हेस्ट झाली असूनसुद्धा मला जर -5% किंवा 6% किंवा 10% रिटर्न जर दिसत असतील, तर ज्या व्यक्तीचा अभ्यास झालेला त्याला तर समजतं आहे सर्व. पण ज्याला माहीत नाही तो व्यक्ती काय करेल, मी जर बँकेमध्ये FD केली असती या पैशांची तर कमीत कमी 6% तरी परतावा मला मिळाला असता. पण ह्या फंडने मला -5% रिटर्न देऊन टाकले. मग ती काय करेल, हा जो पैसा आहे पूर्ण हा विथड्रॉ करून टाकेल, या फंडमधून ती काढून घेणार. किंवा ती काय म्हणणार की मला एक दुसरा फंड चांगला दिसतोय, जसं बंधन स्मॉल कॅप फंड आहे, तो छान रिटर्न देतोय, हा पैसा तिथे डिप्लॉय करून देणार, याच्यामधून बाहेर पडून जाणार. पण असं पण होऊ शकतं तुमच्यासोबत. तुम्ही जेव्हा बंधनमध्ये जाणार, बंधन स्मॉल कॅपमध्ये, तिथे गेल्यानंतर त्याने जर परफॉर्मन्स दाखवलंच नाही ते 1 वर्षामध्ये, मग तुम्ही का प्रत्येक वेळेला असं फंड बदलत राहणार का, नाही. त्याच्यासाठी इन्व्हेस्टेड राहणं फार महत्त्वाचं असतं. फंड का चालत नाही आणि केव्हा तो चालतो हे तुम्हाला आता माझ्या मते समजलेलं असेल. कारण की एक वेळेला असं होतं की या फंडचं नाव प्रत्येकजण घ्यायचा, किती छान रिटर्न देतो, पैसा डबल गेला 1 वर्षामध्ये. पण आत्ताच्या वेळेला तोच फंड असं ऐकायला येतं आहे की तो चांगला चालत नाही, त्याच्यामध्ये रिटर्न मिळत नाही, आपण त्याच्या बाहेर पडलं पाहिजे. तर बाहेर पडायचं की आपण दुसऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करायची हा निर्णय तुमचा असतो. पण ही कन्सेप्ट मात्र तुम्ही सर्वांनी नक्की समजून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, पारंपरिक फ्लेक्झी कॅपबद्दल मी जी माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे, ती माहिती नक्की सर्वांना आवडलेली असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट पण करा तुम्ही छानसे. तुम्हाला काही जर डाऊट असतील तर ते डाऊट पण तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता. त्या कॉमेंटवरती पण व्हिडिओ बनवण्याचा नक्की माझा प्रयत्न असेल, ठीक आहे. पण कॉमेंट मात्र तुम्ही नक्की करायची सर्वांनी, ठीक आहे. थांबूया आपण आजच्या दिवसासाठी. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.